ख्यातनाम ज्ञानदाते आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांची कीर्तन सेवा होणार असून या कीर्तनाला साधारण संध्याकाळी 2 ते 2.5 हजाराचा समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्व आलेल्या भाविकांना महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या मोहाट या ठिकाणी जावळी तालुक्यातल्या जवळजवळ 11 ते 12 एकर जागेवरती आपण जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर निर्माण करण्याचं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. त्या कार्याला सुद्धा आपल्याकडून आशीर्वाद मिळावेत, बळ मिळावेत आणि अशाच पद्धतीचा वारकऱ्यांवरती प्रेमाचा हात आपला, मायेचा हात आपला राहावा अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण वारकऱ्यांना या ठिकाणी 2 शब्द आशीर्वाद द्यावेत अशी विनंती करतो. सर्वांना नमस्कार. वारकऱ्यांना खूप खूप नमस्कार. भक्ति के ऊपर और कुछ नहीं होता है. अपन जब भक्ति करते हैं तो अपने अंदर जो देव है और देवी देवता है उसमें निर्माण होते हैं और उस भक्ति भाव से अपन आगे अपने खुद के परिवार में, अपने खुद के आसपास समाज में आगे जैसे बढ़ते हैं उससे ही एक अपना अच्छा मतलब समाज बनता है. तो मैं सब वारकऱ्यों को खूप खूप नमस्कार करती हूँ. तुमचं खूप मोठं काम आहे आणि समाजासाठी आणि त्याच्यासाठी मी खूप खूप नमस्कार करते तुम्हाला आणि सर्वांना शुभेच्छा देते. आणि तुम्ही जे सांगतायत की ते मंदिर हे ते तुम्ही उभा करणार आहे ते नक्की होणारच आहे आणि आपण करू. और बाकी तुमचं सोहळं खूप चांगलं जावं और ये बोल के मैं रुकती हूँ. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सुद्धा या ठिकाणी ज्ञानमंडपात यावेत तसा निरोप आपण त्यांना द्यावा अशी आम्ही वारकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम. विश्वंभर बाबा वारकरी शिक्षण संस्था गुरुवर्य अतुल महाराज देशमुख यांची आहे आणि यांचे सगळे सर्वसाई त्याचा स्वीकार करायचा. विद्यार्थी सर्वांना